नवनवीन आणि सुग्रासाच्या व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी A1 सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करून शेअरही करा. नमस्कार. A1 सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपल्या सर्वांचं स्वागत करते. नवरात्रीमध्ये काही जण 9 दिवस दोन्ही वेळेला उपवास करतात. पण प्रत्येक वेळेला उपवासाला काय खायचं असा प्रश्न येतो आणि कधीकधी घाई गडबडीच्या वेळेस असा अगदी सिंपल सोपा मेनू केला तरीसुद्धा तो अगदी चविष्ट असतो आणि तो मेनू मी आज तुम्हाला दाखवत आहे. अगदी साधी पण खमंग अशी ही लाल भोपळ्याची भाजी करत आहे. 2 चमचे तुपामध्ये जिरे आणि मिरचीची फोडणी करायची आणि लाल भोपळा त्याच्यावरती शिजवून घ्यायचा. अगदी थोडंसं पाणी घालून 2 वाफा दिल्या आणि मीठ साखर दाण्याचं कूट घातलं की झाली ही भाजी. इतकी सिंपल रेसिपी आहे ही. ही झाली आपली लाल भोपळ्याची अगदी साध्या पद्धतीने केलेली भाजी. अजूनपर्यंत A1 सुग्रास रेसिपीला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचा बटन दाबून ऑल या बटनावरती प्रेस करा. रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी शेअरही करा. आता आपण करूयात भिजवलेल्या साबुदाण्याचं थालीपीठ. हे थालीपीठ करण्यासाठी तुम्ही कमीत कमी 4 तास नाहीतर रात्रभर भिजवलेला साबुदाणा घेतला तरी चालतो. त्यामध्ये मिरची, कोथिंबीर, थोडा उकडलेला बटाटा, मीठ, दाण्याचं कूट, थोडे जिरे असे हातावर चोळून घातले आणि एक छान त्याचा गोळा तयार केला. हा गोळा तूप लावलेल्या तव्यावरती छान असा पसरून घेतला. दोन 3 मिनटं अगदी गरम तवा होईपर्यंत गॅस मोठ्या फ्लेमवरती ठेवला आणि नंतर एक 5 ते 7 मिनटं लो टू मीडियम फ्लेमवरती छान खरपूस भाजून घेतलं. हे बघा, खूप छान असं खरपूस थालीपीठ भाजून झालेलं आहे. दोन्ही बाजूनी हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. तसं पाहिलं तर एका माणसाला हे एक थालीपीठ पुरेसं आहे. मी आत्ता दुसरंही थालीपीठ अशाच प्रकारे करून घेत आहे. आता आपण हे थालीपीठ सर्व करूयात. आपण केलेली लाल भोपळ्याची भाजी, इतका सुंदर वास येतो ना या भोपळ्याच्या भाजीचा. त्याचप्रमाणे दही, पेरूच्या फोडी आणि ही 2 थालीपीठं अशी मस्त म्हणजे मस्तच आपली उपवासाची डिश तयार. पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन.
तोपर्यंत अमिता दत्तेचा बाय.